हरिओम. आज मंगळवार 11 नोव्हेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगतायत की परमेश्वराच्या भक्तीचा राजमार्ग. ऐकूया. परमात्म्याची ज्याने ओळख होतं ते ज्ञान. अन्य ज्ञान ते केवळ शब्दांचा अवलंबरच होय. परमात्मा नुसत्या ज्ञानाने ओळखता येणार नाही, भक्ती केल्यानेच ओळखता येईल. जसं गाय आली म्हणजे तिच्या मागोमाग तिचं वासरू येतं ना, तिला वेगळं बोलवावं लागत नाही, त्याप्रमाणे भक्ती केल्यावर ज्ञान आपोआपच येतं. नुसते देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होत नाही. आता भक्ती कशी करावी हे पाहिलं पाहिजे. जो देवापासून विभक्त राहत नाही तो भक्त. नुसतं देहाला कष्ट दिल्याने वैराग्य प्राप्त होणार नाही, तर ज्या स्थितीत आपल्याला देव ठेवील त्या स्थितीतच आनंदात राहणं म्हणजे वैराग्य होणं. सुखात ठेवलं तर आसक्तीशिवाय राहिले म्हणजे झालं. वैराग्य प्राप्त व्हायला प्रपंच सोडावा लागत नाही. साधू संत प्रपंच सोडून राहत नाहीत, किंबहुना ते आपल्यापेक्षाही प्रपंच उत्तम करतात, पण मनातून त्यांना त्यात आसक्ती नसते. मनाने आतून जो आसक्ती रहित झाला त्यालाच खरं वैराग्य आलं असं होतं. अंगाला राग फासून राहिलं म्हणजे वैराग्य नाही येत. तर देह प्रारब्धावर भगवंताच्या भरोशावर टाकून राहणं हेच खरं वैराग्य. कशाचीही हाव न धरता जी स्थिती प्राप्त होईल त्यातच आनंदाने राहणं म्हणजे परमेश्वराची इच्छा मानणं. आणि तसं पाहिलं म्हणजे आपोआपच भक्त होतो. तसं व्हायला राजमार्ग म्हणजे काय? नामस्मरण. नामस्मरणावर विश्वास ठेवावा आणि ते विश्वासाने घेत जावं. गुरुने जे नामस्मरण करायला सांगितले असेल तेच करीत राहावं आणि त्यातच त्याला पाहावं. म्हणजे दिसेल ते गुरुरूपच दिसू लागतं. असं झालं म्हणजे सर्व ठिकाणी गुरु दिसू लागतो. चांगल्या दिवाळखान्यात असलो म्हणजे गुरु दिसतो आणि वाईट ठिकाणी असलो तर तो दिसत नाही, असं नाही होत. सर्व ठिकाणी गुरुरूप दिसू लागल्यावर जगात वाईट असं काहीच दिसत राहत नाही, कारण मग वाईटाला जागाच नाही ना. नामस्मरण हे साधन आहे आणि साध्य तेच आहे. दुसऱ्या कुणीही काहीही सांगितले तरी त्यावर विश्वास ठेवू नये. नामस्मरण हेच सत्य. त्यावर इतका विश्वास ठेवा की त्याशिवाय जगात दुसरं काही नाही. एवढा विश्वास अंगी मांडल्यावर देव काही लांब नाही, तुमच्या जवळ आहे. प्रपंचात जी आसक्ती करता तिथे काढून ती परमार्थावर ठेवा. म्हणजे परमार्थ कठीण नाही. गुरुला अनन्य शरण जाणं म्हणजेच आपला मीपणा नाहीसा करणं. मीपणा समूळ मेल्याशिवाय अनन्य शरण जाता येणार नाही. मीपणा हा गुरुने सांगितलेलं नामस्मरण करीत राहिल्याने जातो. म्हणून सतत नामस्मरण करीत राहावं. वैराग्य हे वृत्तीत असतं. भगवंताने जे दिलं त्यात समाधान असून इतर काही हवं असं न वाटणं हे खरं वैराग्य. हरिओम. हरिओम तस्सत्. हरिओम.